अचलपुर ITI कॉलेज की बिजली कटने पर अनोखा एहतजाज। आदाब नाजरीन, आप देख रहे हैं गाजी न्यूज़ 24। आज एक ऐसी खबर बता रहे हैं कि आप खुद तालीम दिलवाने में कितना फ़ख्र महसूस करते हैं और हुकूमत कितना तालीम पर फ़िक्रमंद है। तो चलिए खबर पर नज़र डालते हैं। अचलपुर के ITI जो कॉलेज है कि बिजली कटने पर प्रहार जनशक्ति पार्टी का अनोखा एहतजाज। मोमबत्तियाँ जलाकर और भगवा रुमाल बिछाकर चंदा इकट्ठा किया गया है। ये किस लिए, तो हम इस पर नज़र बनाए रखे हैं और ख़ास तौर से इस पर पूरी आपको रिपोर्ट दिखाने की कोशिश करते हैं। अचलपुर के ITI कॉलेज में गुज़िश्ता एक साल से बिजली बिल अदा न होने के बाइस महावितरण कंपनी ने 2 दिन पहले बिजली काट दी, जिसकी वजह से सैकड़ों तलबा की तालीम मुतासिर हो रही है। ख़ास बात करते हैं कि महावितरण ने ITI कॉलेज की बिजली क्यों काटी है। जुमेरात की शाम 6 बजे प्रहार जनशक्ति पार्टी के कारकुनान ने बल्लू जौनजाड़ की क़यादत में अनोखे अंदाज में एहतजाज किया है। इन्होंने मोमबत्ती बत्तियाँ जलाकर और भगवा रुमाल बिछाकर बिजली बिल की अदायगी के लिए चंदा इकट्ठा किया। इसी दौरान साबिक़ वज़ीर ममलकत बच्चू कडू का एक ख़त कॉलेज प्रिंसिपल को दिया गया है, जिसमें इस मसले के फौरी हल का मुतालबा किया गया है। इस पर प्रहार जनशक्ति पार्टी के जो प्रेसिडेंट है बल्लू जौनजाड़, इस पर क्या कहते हैं, आइए सुनते हैं। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसारख्या एका टेक्निकल वर्गाचे विद्युत 2 ते 3 दिवसापासून खंडित झाले। अतिशय गंभीर विषय आहे। खेड्यापाड्यातून आणि शहरातले दूरवरून लोक इथं आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवत असतात। एकीकडे शासनाचा आणि प्रशासनाचा शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे, पण दुसऱ्या इकडे शासन गंभीर दिसत नाही। आज ITI जरी खुला दिसत असेल तरी मात्र इथं 3 ते 4 दिवसापासून टेक्निकल शिक्षण देणं अतिशय थप्पा ही गंभीर बाब आहे। आपण जर पाहिलं, जसं प्राचार्य साहेबांनी सांगितलं का आम्ही करून घेऊ, देऊन घेऊ, हे पुढाऱ्यासारखे आश्वासन झाले। आपण यातून एक विचार असा करू शकतो की ज्या पद्धतीनं या देशातलं, या राज्यातलं राजकारण फक्त जाती आणि धर्मावर सुरू आहे, त्याच्यामुळे इथं मूलभूत सुविधा कोणत्या पाहिजे, पायाभूत सुविधा कोणत्या पाहिजे, याच्याकडे प्रामुख्यानं शासनाचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आहे। आणि म्हणून आम्हाला प्रहारच्या कार्यकर्त्यांना जशी ही गोष्ट माहीत पडली, तसंच आम्ही या गोष्टी गांभीर्यानं घेऊन इथं आज सर्व प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलो आहे। आपण जर पाहिलं असेल तर आम्ही आता हे झोडी आम्ही पैसे जमा केले आहे आणि या भगव्या झोडीत केल्या, ज्या भगव्याच्या भरोशावर हे सरकार निर्माण झालं आणि त्याच भगव्याच्या मध्ये या भगवाधारी विद्यार्थ्यांना शासन कुठंतरी विसरलं आहे आणि म्हणून प्रतिमात्मक प्रकारे आम्ही ही झोडी आता फैलून आम्ही उद्या 20,000 रुपये प्रहारतर्फे MSEB ला भरून हे विद्युतीचा पूर्ववत चालू करण्याची आम्ही शासनाला विनंती नाही तर आम्ही करण्यासाठी भाग पाडणार आहोत, हे या निमित्तानं सांगायचं आहे। आपण जर पाहिलं जेवढी चुकी इथल्या प्रशासनाची आहे, कारण इथला जो क्लर्क आहे तो ट्रेझरीत त्रुटी आल्यानंतर आता सुटीवर आहे। प्राचार्यांना खऱ्या अर्थाने त्याची दखल घ्यायला पाहिजे होती। म्हणजे जेवढा MSEB गुन्हेगार आहे तेवढेच हे शाळेचे कर्मचारी आणि सर्व इथले प्राचार्य वगैरे तेवढे सर्व गुन्हेगार आहे असं आम्हाला वाटतं। आपण जर पाहिलं तर एवढ्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशनची जेव्हा 20 खंडित केले जाते ते अतिशय गंभीर बाब आहे। एवढ्या दुरून विद्यार्थी आल्यानंतर इथं जर शिक्षण दिलं जात नसेल तर अशी जर यापुढे गोष्ट इथं निदर्शनात आली तर प्रहार आपल्या स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। ये सवाल उठता है कि क्या हुकूमत के पास तालीमी निज़ाम को बेहतर बनाने के लिए बजट नहीं है। साबिक़ MLA बच्चू कडू ने कॉलेज इंतज़ामिया से वजाहत तलब की है और खबरदार किया है कि अगर जल्द ही इसी का हल ना निकाला गया तो जिम्मेदारान जो अफसरान हैं के खिलाफ सख्त कार्रवाई के इम्कानात है। अनुदान थोडं अप्राप्त असल्यामुळं आणि बरेच दिवसापासून अनुदानाची आम्ही मागणी करत आहोत आणि अनुदान प्राप्त होताच आपण इलेक्ट्रिक बिल भरून देऊ। पण तेव्हापर्यंत हा जो मुलांचा शिक्षण आहे
समजा तुम्हाला अनुदान प्राप्त नाही झालं पण हे शिक्षण ज्या मुलांचं तेव्हापर्यंत मग बंदच राहणार आहे का? नाही नाही, त्यांनी सांगितले की सोमवारपर्यंत आम्ही चालू करून देऊ. किती महिन्यापासून इलेक्ट्रिक बिल 1 महिन्याचं. लाईन कधीपासून बंद झाली सर? 2 दिवस झाले, 2 दिवसापासून बंद आहे. आता हे जे मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊन राहिलं याच्यावर आपलं एवढं म्हणजे ITIचं जर आपण नाव घेतलं तर बरेचसे खेड्यापाड्यातले ग्रामीण क्षेत्रामधून जिथं विद्यार्थी आहेत यांचं हा जो शैक्षणिक नुकसान आहे यावर आता आपण काय म्हणजे नेमकं काय आपण पाऊल उचलणार आहोत? सोमवारपर्यंत म्हटलं तर नाही, आजपासून आपण आमच्या वरिष्ठ कार्यालयाला जे बाबत मागणी केलेली आहे ते त्वरितच त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करतील. सर त्याची डिमांड नोट असते, काही वार्षिक नियोजन असते त्या आर्थिक याचं, त्या पद्धतीचं वार्षिक नियोजन आपल्याकडून झालं नाही ते संबंधित कार्यालय नाही, आम्ही जे असते आम्ही ते पाठवतोच वर्षाला. आणि काही आता MSCBचे पण काही बिल येतात, काही वाढीव असतात, ते त्यांचे रेट वाढलेले असतात, वाढीव याच्यात येऊन जातं बऱ्याच वेळा. तर तो थोडाफार फरक पडतो की आपली मागणी कमी केली असते आणि बिल वाढीव येतं कधी कधी, ती तफावत कदाचित झाली असेल. तात्काळ काही असं नियोजन आहे का तुमचं इमिजिएटली पण विद्यार्थ्यांच्या हितासाठी? हा, आम्ही तशी तात्काळ सोमवारपर्यंत आम्ही ती नियोजन करून टाकू. सोमवारपर्यंत. अब देखना ये है कि हुकूमत और कॉलेज इंतज़ामिया कब तक खामोश रहते हैं या तलबा के मुस्तकबिल को बचाने के लिए फौरी जो है कोई मजबूत कदम उठाते हैं. इस मसले पर आपकी क्या राय है हमें कमेंट्स में ज़रूर बताएं और हमारे साथ में गाजी न्यूज़ के साथ जुड़े रहें. शुक्रिया.